पार्टी से गद्दारी करने वाले अरकान असम्बली की गाड़ियां फोड़ी जाए और उनके मुंह पर कालिक लगाई जाए, इस तरह की अपील नांदेड़ शिवसेना के जिला सदर दत्ता कोकाटे ने की थी। इस मामले में शिवाजी नगर पुलिस स्टेशन में शिवसेना के जिला सदर दत्ता कोकाटे, प्रकाश मारावार समेत 16 अफराद के खिलाफ मुकदमा दर्ज किया गया है। वाज़ेह है कि गद्दार अरकान असम्बली की गाड़ियां फोड़ी जाए, इस तरह का मुतनाज़ा बयान शिवसेना के राब्ताकार बबन थोरात ने हिंगोली में एक मुतनाज़ा बयान दिया था। इनकी इस अपील के बाद पुणे में शिव सैनिकों ने शिंदे गुट में शामिल होने वाले उदय सामंत की गाड़ी पर हमला किया। हमलावरों के खिलाफ भारतीय विद्यापीठ पुलिस स्टेशन में मुकदमा दर्ज किया गया। इसके बाद नांदेड़ के जिला सदर दत्ता कोकाटे ने भी गद्दारों की गाड़ियां फोड़ने और उनके मुंह पर कालिक लगाने की अपील की थी। इस मुतनाज़ा बयान पर पुलिस ने दत्ता कोकाटे और दीगर 16 अफराद के खिलाफ मुकदमा दर्ज किया है। शिवाजी नगर पुलिस स्टेशन हुदूद में कसीर तादाद में शिवसेना के कारकुनान जमा हो गए थे। इख्तिदार का गलत फ़ायदा उठाकर झूठे मुकदमे दर्ज किए जा रहे हैं, इस तरह का इल्ज़ाम दत्ता कोकाटे और प्रकाश मारावार ने लगाया है। ITI चौकामध्ये ईडीच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये ते म्हणतात की काहीतरी ध्वनी प्रदूषण झालं, तर आम्हाला असं काही वाटत नाही। आज जे सरकारच्या दुरुपयोग करून जे सत्तेत बसलेले लोक आहेत, दुरुपयोग करून चुकीचे गुन्हे दाखल करून आम्हाला 149 आणि 107, 504, 505 अ ब क असे केस लावून गुन्हे लावून मला आणि माझे संपर्क प्रमुख प्रकाशजी मारावार या दोघाला तहसीलला आणून पावबंद 107ची नोटीस देऊन कारवाई करून आता आम्हाला जमानतीवर सोडण्यात आलेले आहे। हे आता बघित असाल हे राजकारण चालू आहे, म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करून त्याला निवडून आणलं आणि ते माणसं कुठंतरी आमच्यावर केस करायला येतं। शिवसेना पक्षप्रमुखांनी ज्यांना घडवलं त्यांना बैमान व्हालेत। शिवसैनिक नक्कीच शिवसैनिकामध्ये खूप राग आहे। हे कुठंतरी आज तो संतोष थांबवण्यासाठी आणि त्याला मिरवण्यासाठी असे कार्यकर्त्याला पावबंद करीत आहेत। काल प्रक्षोभक भाषण केल्याच्या अनुषंगाने आज शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ कोकाटे आणि मी सहसंपर्क प्रमुख आमच्यावर सत्तेचा दुरुपयोग करून एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री झाले, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आक्रमक शिवसैनिक आहेत आणि जे सत्ताधाऱ्यांना सळकी पळ करून सोडतात असे मोजके सर्व महाराष्ट्रातले शिवसैनिकांची यादी काढली। त्या यादीमध्ये नांदेड जिल्ह्यातले आम्ही दोघं आणि त्यांनी सत्ताधाऱ्याचा सत्तेचा दुरुपयोग करून पोलिसांना आमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे भाग पाडलेला आहे। गुन्हा नंबर 504, 505 अ ब क, त्याचसोबत 149, त्याचसोबत 107 केलेले आहे। सत्तेचा दुरुपयोग होत असून आणि सर्वसामान्य शिवसैनिकाचा आवाज दाबण्याचा प्रकार सत्ताधारी करत आहे। सत्ताधारी सर्वसामान्य शिवसैनिकाचा आवाज जर दाबविण्याचा प्रयत्न करत आहे, तर आताच आम्ही आमच्या जिल्हाप्रमुखांना म्हणले की कधी सत्तेच राहते आणि सत्तेचा तोंड दाबण्याचा कोणी प्रयत्न करू नये। आणि ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, ऐका ना, आमदारांनी गद्दारी केली, खासदारांनी गद्दारी केली, त्यांनी गद्दारी करायचं, उलट शिवसैनिकांना अशा प्रकारे शिवसैनिकावर गुन्हा दाखल करायला हा योग्य नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि जनता सर्वसामान्य नागरिक यांना सडेतोड उत्तर देत।